जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार। महाराष्ट्राच्या मुंबई शहरातून मातोश्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते। शिवसेनेतून गेलेल्या प्रत्येक गद्दाराला पुन्हा मातोश्रीच्या पायऱ्या चढाव्या लागतील। गेल्या 2 दिवसांपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य होते आणि त्याचप्रमाणे आता नेत्यांसह शिवसैनिकांची शिंदेगडातून मातोश्रीवरती आता सर्वात मोठी घरवापसी झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बनते सत्ता केंद्र मातोश्रीच। जरी कितीही नेत्यांना फोडलं तरी मात्र नेत्यांना पुन्हा मातोश्री शिवाय मुंबईत पर्याय नाही असे सध्या शिवसेनेकडून सांगण्यात येते। त्यामुळे आज एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मुंबई शहरात बसलाय। उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी फोडले 250 नेते। बघूया सविस्तर अपडेट। शिवसेना शिंदेगडात गेलेल्या मुंबईतील जवळजवळ 200 ते 250 ते 300 लहान मोठ्या नेत्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घरवापसी केली आहे। मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज 6 महिन्यापूर्वी शिंदेगडामध्ये प्रवेश केला होता। उद्धव ठाकरेंना सोडून त्यांची कामे एकनाथ शिंदेची शिवसेना करेल असं त्यांच्या नेत्यांनी त्यांना भासवले होते। आणि अशाच प्रकारच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून सध्या शिंदेगड फोडत असून त्यांची काम मात्र वाऱ्यावरती सोडत आहे। नेतेच आपापली घरं भरत आहेत, मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडल्यामुळे आता त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने कामगारांवरती अन्याय होत असल्याच्या कारणाने आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आम्ही प्रवेश करतोय असा मुंबईतील या सर्वांनी निर्णय घेतला आहे। यामुळे सध्या शिंदेगडातील बहुतांश नेते पुन्हा सत्ता संपण्याच्या मार्गावरती असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भव्य असे प्रवेश करतील असे बोलले जात आहे। आता ही सुरुवात झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना धक्क्यावर धक्के देण्यास जेव्हा सुरुवात करतील तेव्हा मात्र मातोश्रीवरती उभे राहायला जागा नसेल एवढे प्रवेश होतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। परंतु यावेळी हा झालेला प्रवेश विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे सध्या मुंबईतून मोठी घरवापसी झाली आहे। शिवसेना ठाकरे नेते विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य असा प्रवेश सोहळा मुंबईमध्ये पार पडला। याचमुळे आगामी काळात ठाणे, नवी मुंबई या भागातून देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भव्य प्रवेश होतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतंय? पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची झालेली गोची थांबण्यासाठी शिवसेना पुन्हा भरारी घेईल का? आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? ठाकरेंची शिवसेना पुन्हा एक नवीन उच्च शिखरावरती जाईल का? आपल्या प्रतिक्रिया द्या।